कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कुशेगाव येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त शक्ती प्रदर्शन. निवडणूक जिंकण्याचा ठाम निर्धार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत संयुक्त शक्ती प्रदर्शन केले. कुशेगाव येथील बालाजी मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या भव्य मेळाव्यामुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मेळाव्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह पक्षाचे जिल्हा, तालुका व स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेली एकजूट, आत्मविश्वास आणि संघटन शक्ती हीच आगामी निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे तसेच अजितदादा पवार गटाचे खासदार नितीनकाका पाटील यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे काम करत असून जिल्हा परिषद निवडणुकीत भक्कम आणि निर्णायक यश मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीतूनच पक्ष अधिक मजबूत होईल. जनतेच्या प्रश्नांसाठी एकदिलाने संघर्ष केला जाईल आणि विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवली जाईल, असा ठाम निर्धार या संयुक्त मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला. या शक्ती प्रदर्शनामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे, आमदार महेश शिंदे यांची भेट. राजकीय घडामोडींना वेग. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांची सोमवारी सातारा शहरानजीक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या भेटीदरम्यान दोघांनी फेरफटका मारत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी दोघांमधील जुनी मैत्री आणि समन्वय पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आमदार महेश शिंदे आले आहेत. अलीकडेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय शिवसेनेच्या मेळाव्याला आमदार महेश शिंदे यांनी हजेरी लावली होती. तिथे त्यांनी तडाखेबंद भाषण देखील केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महायुतीच्या अनुषंगाने साताऱ्यात आयोजित बैठकीस ते पालकमंत्र्यांसमवेत उपस्थित राहिले होते. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम केलेल्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी देण्यास स्पष्ट नकार असल्याची भूमिका आमदार महेश शिंदे यांनी सर्वप्रथम जाहीररित्या अगोदरच मांडली आहे. 6 जानेवारी रोजी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका ठामपणे माध्यमांसमोर स्पष्ट केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांची झालेली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या चर्चेचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांचा दबदबा कायम. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचा राजकीय प्रभाव कायम असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी कराड येथील त्यांच्या कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून बाळासाहेब पाटील इच्छुक उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांची भूमिका व तयारी जाणून घेत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराडसह सातारा, कोरेगाव व खटाव तालुक्यांचा समावेश होतो. नुकतेच बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे कराड उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाचा विचार करता सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असल्याने या भागात बाळासाहेब पाटील यांचा मोठा जनसंपर्क व राजकीय ताकद आहे. सह्याद्री साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मीताई गायकवाड यांना संधी मिळाली असून सध्या कांतीलाल पाटील हे नेतृत्व करत आहेत. संभाजीराव गायकवाड यांच्यासह या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे प्राबल्य
असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. या उलट कराड उत्तर मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याने कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. कराड येथील कार्यालयात बाळासाहेब पाटील यांनी इच्छुक उमेदवारांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, भूमिका व निवडणुकीबाबतची तयारी जाणून घेतली. आगामी काळात या संवादातूनच उमेदवारी निश्चितीची दिशा स्पष्ट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यामध्ये 12 जिल्हा परिषद आणि 50 निवडणुका होत आहेत आणि त्या निमित्तानं इथं आपण ही बैठक आयोजित करण्यात आली की निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना पुढे जायचं आहे. वाईत भाजपचा राजकीय भूकंप. मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पिसाळ परिवारासह शेकडोंचा भाजपमध्ये प्रवेश. वाई विधानसभा मतदारसंघात रविवारी रात्री घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री स्वर्गीय मदनराव पिसाळ यांच्या परिवारासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे वाई मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती शशिकांत पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, युवा नेते विजयसिंह पिसाळ, दीप्तीताई पिसाळ, बाळासाहेब पिसाळ यांच्यासह वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एका भव्य जाहीर कार्यक्रमात भाजपची पताका स्वीकारली. पिसाळ परिवाराशी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे अनेक वर्षांचे ऋणानुबंध असल्याचे सांगत भाजपच्या विकासाभिमुख, स्थिर आणि निर्णायक राजकारणावर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रवेश करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पिसाळ परिवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान राखला जाईल. भाजप कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. या अपक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार मदनदादा भोसले, वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुतण्याची कमाल, चुलतीची उडाली धमाल. घरातील विश्वासघात, चुलतीच्या घरातून 3,35,000 रुपयांचे दागिने लंपास, पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल. नात्यातील विश्वासालाच तडा देणारी धक्कादायक घटना कोरेगाव तालुक्यात उघडकीस आली असून स्वतःच्या चुलतीच्या घरातील सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी पुतण्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव तालुका कोरेगाव येथील रहिवासी सौ सीताबाई रामचंद्र जाधव वय 59 यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधून एकूण 3,35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र, 3 तोळ्यांचा दुपदरी हार, अर्धा तोळ्याच्या कानातील वेल व पाऊण तोळ्याचे मिनी मंगळसूत्र यांचा समावेश आहे. संशयाची सुई थेट त्यांच्या पुतण्याकडे वळली असून राहुल कृष्णात जाधव, राहणार फडतरवाडी, तालुका कोरेगाव यानेच आर्थिक फायद्यासाठी ही चोरी केल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे. आजूबाजूला शोधाशोध करूनही दागिन्यांचा काहीही मागमूस न लागल्याने अखेर 19 जानेवारी रोजी दुपारी 2:45 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील व्यक्तीकडूनच घरावर डल्ला मारल्याची ही घटना नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून आपलाच माणूस असा निघेल यावर विश्वास ठेवणं कठीण झाल्याची प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. या प्रकरणाचा तपास सातरोड पोलीस क्षेत्राचे हवालदार हनुमंत शिंदे करत आहेत.